या नालायक प्रवृत्तीला जर 6 वर्षापूर्वी जेलातून सोडला नसता तर आज त्याने त्या लहान कोवड्या वयातील आर्यावर अत्याचार करून तिचा जीव घेतला नसता. मित्रांनो, तर ही अशी आहे आपल्या देशातील न्यायव्यवस्था. या न्यायव्यवस्थेला गुन्हेगारांना शिक्षा देण्यास वाईट वाटतं. खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यास न्यायालयाचे हात अवघडतात. कशाला? देशाचा वेळ आणि पैसा त्या गुन्हेगारांवर खर्च करा म्हणून त्यांना पुन्हा मोकळं सोडलं जातं आणि तेच गुन्हेगार परत त्याच गुन्हेगारीच्या मार्गाला जातात आणि देशात पुन्हा सासपडे गावासारख्या घटना घडतात. मित्रांनो, जेवढा तो नराधम दोषी आहे तेवढीच ही भारताची न्यायव्यवस्था सुद्धा दोषी आहे. का आपल्या देशातील न्यायव्यवस्था एवढी खालच्या दर्जाला गेलीये? पोलीस असो, वकील असो किंवा न्यायाधीश असो, कुणीही पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही. असे कित्येक अनुभव तुम्हाला सुद्धा आले असतील. मित्रांनो, या देशात जर तुम्ही गरीब असाल तर तुम्हाला कधीच न्याय मिळणार नाही. मित्रांनो, पण जर तुम्ही करोडपती असाल तर तुमची सगळी कामे आरामात होतात. तुम्ही कितीही मोठे गुन्हे केले असले आणि जर तुम्ही काही लाख व्यवस्थेवर फेकले की तुम्ही निर्दोष होता. ही परिस्थिती आहे. ती आर्या चव्हाण मित्रांनो आज जिवंत असती जर त्या नराधमाला वेळीच शिक्षा झाली असती. बाकी मित्रांनो, यावर तुमचे काय विचार असतील तर नक्की कमेंटमध्ये मांडा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना पाठवा.